नेटवर्कचं काम आज गावागावात पोहोचलंय। नजरा चुकवत येणारे आज मोकळेपणाने बोलायला लागलेत। स्वतःच्या मरणाची वाट बघणारे दुसऱ्यांना जगवण्यासाठी धडपडतायत। हे शक्य झालं कारण त्यांना माणूस म्हणून स्वीकारलं गेलं आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं। HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली की पहिल्यांदा टोचायच्या त्या समाजाच्या नजरा। संसर्ग कसा झाला हा एकच प्रश्न न बोलताही विचारला जाणारा, तिथेच खचायला व्हायचं। नेटवर्क मध्ये आल्यावर पहिल्यांदा हाच प्रश्न फिका पडला। आम्ही एक तर पहिल्यांदा पेशंट म्हणतच नाही, आलेले प्रत्येक जण आम्ही त्यांना क्लायंटच म्हणतो। कारण पेशंट म्हणलं की त्यांना वाटतं आपल्याला खूप मोठा आजार झालेला आहे आणि ते लगेच मनामध्ये हे करतात की तसं आम्ही त्याची जाणीवच होऊ देत नाही। पहिल्यांदा तर त्याचा प्रश्न प्रत्येक क्लायंटचा हाच असतो की मॅडम मी आता किती दिवस जगणार आहे। कारण बाहेरच्या वातावरणानुसार त्याला इतकी भीती झालेली त्याच्या मनात। बाहेर सगळे म्हणतात एड्स झालेली व्यक्ती आहे आणि जास्त दिवस नाही जगू शकत। आम्ही एड्स सुद्धा नाही म्हणत, फक्त म्हणतो HIV पॉझिटिव्ह। हेच आहे पॉझिटिव्ह लिव्हिंगचं पहिलं सूत्र। त्याचा परिणाम लगेचच जाणवतो। इथे त्यांना आधार मिळतो, औषधांच्या सल्ल्यापासून आपुलकीच्या शब्दापर्यंत। पहिल्यांदा येताना तो खूप घाबरत आलेला असतो आणि भीतीनं इकडं आपल्याला ऑफिसमध्ये जाताना कोणी बघतंय का, 4 वेळेस येऊ का नको येऊ हा पण त्याच्या मनामध्ये प्रश्न असतो। कसा तरी इथं येतो, 2-3 विजिट त्याच्या होतात। एकदा आलं की त्याला वाटतं आपल्याला इथं आल्यानंतर बरंच काही माहिती मिळाली, तो दुसऱ्या वेळेस पण येतो आणि तिसऱ्या वेळेस तर मग एखाद्या व्यक्तीला घेऊन येतो। एकमेकांकडून शिकणं आणि एकमेकांना आधार देणं ही नेटवर्कची खरी स्ट्रेंथ ठरली आहे। त्यातूनच तुटलेली बरीचशी कुटुंब आता पुन्हा एकत्र येऊ लागली आहेत। मीना आणि मनीष त्यापैकीच एक। ते पॉझिटिव्ह झाले म्हणून मीनाचे वडील तिला जबरदस्तीने माहेरी घेऊन गेले होते, पण आज पुन्हा नेटवर्कच्या माध्यमातून ते दोघं एकत्र आलेत। प्रेग्नंट होते ना त्यावेळेस सिव्हिल मध्ये